भक्तिगंध यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भक्तिगंध चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। देहुनिवासी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा भगवंताला आर्त पद्धतीने हाक मारणारा आणि भगवंताचं आणि भक्ताचं नातं प्रतिपादन करणारा अभंग। या अभंगाच्या माध्यमातून भगवंत आणि भगवत भक्त यांचं काय नातं आहे हे सांगितलंय। फार गोड अभंग आहे, फार गोड अभंग। आताच नवरात्र झालेले आहे। नवरात्रामध्ये प्रत्येकाने आपल्या आईची उपासना केलेली सगळ्याच्या घरी आहे। बाप चालतो आई चालत नाही असं कोण आहे का? सगळ्याच्या घरी, कुणाच्या घरी नाही असं नाही। आमच्या घरी पण आहे, तुमच्या घरी पण। फक्त कसं आहे, भगवती आई साहेबांची उपासना करण्याच्या 3 पद्धती। एक सात्विक पद्धत, दुसरी राजस पद्धत आणि तिसरी तामसी पद्धत। बरोबर की 3 पद्धतीने उपासना केली जाते। वारकरी संप्रदायामध्ये आई साहेबांची उपासना करताना सात्विक पद्धतीने उपासना सांगितली। अनेक बाकीच्या ठिकाणी विचार करा, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे नैवेद्य नवमीच्या दिवशी दिले जातात पण तसला नैवेद्य आपल्याकडे चालतो का? नाही चालत। आपल्याकडं पूर्णा वर्णाचा स्वयंपाक असतो आणि त्या स्वयंपाकाच्या माध्यमातून आई साहेबांचं जे नवरात्र असतं त्या नवरात्राची सांगता आपण करत असतो। बरोबर की? बाकीचं काही आपण नाही करत। त्याला म्हणतात सात्विक उपासना, त्याला म्हणतात सात्विक उपासना। काही राजस उपासना आहेत। राजस उपासना म्हणजे आपण ज्या गोष्टी करत नाही त्या गोष्टींचा राजस उपासनेमध्ये अंतर्भाव होतो। आणि सगळ्यात तिसरी उपासना जी अत्यंत आपल्या दृष्टीने कनिष्ठ स्वरूपाची आहे त्याला तामसी उपासना म्हटलं जातं। मग त्या तामसी उपासनेमध्ये कशाचा बळी दिला जाईल सांगता येत नाही। कधी कधी नरबळी सुद्धा दिला जातो आणि ही आपल्याकडे सध्या तसलं अस्तित्वात नाही। पण तुम्ही जर बंगालकडे गेला, ज्या काळ्या जादू करणारी जी लोक असतात आणि काली मातेची जी उपासना करत असतात त्यांची उपासना पद्धती आपल्यापेक्षा भिन्न आहे। तसे त्या ठिकाणी तशा पद्धतीचे बळी दिले जातात, तशा पद्धतीने काली मातेची आराधना केली जाते, नाही असं नाही। पण आपल्या संप्रदायाला अनुसरून जर कोणती आराधना असेल भगवती आई साहेबांची तर ती मात्र सात्विक अशा पद्धतीची आराधना आहे। जे आपण खातो ते त्यांना नैवेद्य म्हणून दाखवावं, जे आपल्याला चालतं ते त्यांना द्यावं। आणि आपण वारकरी असल्यामुळं साधक मंडळी वैष्णव असल्यामुळे आपण जे खातो त्याचाच नैवेद्य दाखवायचा, बाकीच्या कोणत्या गोष्टीचा नैवेद्य दाखवायचा नाही। काही ठिकाणी अशी प्रथा आहे, अशी परंपरा आहे, महाराज आम्ही खात नाही, महाराज आम्ही खात नाही पण तिला लागतो, आम्ही खात नाही पण तिला लागतो। तिला काहीच लागत नाही। तिला काही लागतं का? काहीच लागत नाही। काही नलगे एक भावची कारण तुका म्हणी आण विठोबाची। कुठल्याही देवतेला काय द्यावं लागतं? अंतःकरणातला भाव द्यावा लागतो। आणि ज्यांनी आपल्या अंतःकरणातला शुद्ध भाव दिला भगवंत त्याला सगळं देतो, सगळं। आपण रोज वासुदेवामध्ये वर्णन करतो महाराज, किती गोड वर्णन आहे बघा। सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पीडिला, काय बघितलं देवाने त्याच्याकडं? तर फार गोड वर्णन केलं महाराज। शुद्ध भाव कोनिया गाव सोनियाचा दिला का? काय लागतं देवाला? भाव लागतं महाराज। आणि संसारामध्ये भाव नसला तरी चालतो पण परमार्थामध्ये भाव पाहिजे। देवा कारणी
देवा कारणे भाव तस्मा. देवाला काय लागतं का? काही लागत नाही. देवाला फक्त भाव लागतो आणि भावाशिवाय दुसरं काहीच लागत नाही. भाव बळे अकळे, भाव बळे अकळे, गिरवी ना कळे, कर्तळी आवळे तैसा हरी. कसं आहे माहिती का? आपल्याकडे विषय मोठा त्याच्यामुळे प्रमाणाचा थोडासा आकड बोलू नका. बाकी काय सांगितलंय? भाव पाहिजे. माणूस असा आहे की माणूस संसारामध्ये भाव देतो आणि परमार्थामध्ये भाव खातो. माणूस संसारामध्ये भाव देतो आणि परमार्थामध्ये भाव खातो. आता भाव देणं भाव खाणं काय आहे का? जर समजा महाराज एखादी गोष्ट इकडे तिकडे बोलली की तुम्ही आणि ते संसाराचा विचार केला तर संसारामध्ये मनुष्य लाचार होतो. म्हणा लाचार लाचार. मला सांगा, अनेक गोष्टी अशा आहेत की आपल्याला संत महात्म्यांकडून शिकायला. अनेक गोष्टी अशा. तुलसीदासजी नावाचे एक संत होऊन गेले. एकदाच बायकोने सांगितलं, एवढा अट्टहास माझ्यासाठी, नश्वरासाठी एवढा अट्टहास. त्या क्षणी त्याच्या हृदयामध्ये परिवर्तन झालं आणि परिणाम भगवंताची भेट झाली. आपला विचार करा. जगामध्ये असं कोण आहे की आपल्याला बोललं नाही? सगळे बोलले, तरी सुद्धा संसार सुटतोय का? संसार सुटत नाही. आणि परमार्थामध्ये उलट मान दिला जातो. महाराज पाया पडे जन, अधिकार काय, वय काय, कोण आहे बघतोय का? नाही, पाया पडतोय. इथं पाया पडून घ्यायला नको वाटतं, पण बाकीच्याकडे दुसऱ्या ठिकाणी तो लाथा खायला गोड वाटत. आणि ज्या वेळेस संसाराचा त्रास निर्माण होतो, अंतःकरणामध्ये एक विलक्षण अशा पद्धतीचं वैराग्य निर्माण होतं. त्या वैराग्याच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये फार मोठी क्रांती होते, फार मोठा इतिहास घडतो, अन्यथा घडत नाही. ह्या वैराग्याचे सुद्धा 3 प्रकार सांगितले महाराज. राजस, सात्विक आणि तामस. आपण नाथ महाराजांचं एक चिरंजीव पद वाचतो. त्या चिरंजीव पदामध्ये त्याचा उल्लेख आहे. मग हे राजस पाहिजे, तामस पाहिजे का सात्विक पाहिजे? तर सात्विक वैराग्य अंतःकरणामध्ये निर्माण.
आमच्या तुकोबरायांच्या जीवनामध्ये अनेक कटू प्रसंग घडले. एक घडला का हो? अनेक कटू प्रसंग घडले. तुकोबरायांनी त्याचे एका अभंगामध्ये वर्णन केलं झालं. बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरे या दुष्काळी, दुष्काळी गेला द्रव्य निलामान, स्त्री अन्न करिता गेली. सगळे वर्णन केलं महाराज. तुकोबरायांना त्यांच्या एका शिष्याच्या घरी आंघोळीसाठी बोलवलं महाराज. आंघोळीसाठी बोलवलं आणि कडक कडक पाणी अंगावर ओतलं गेलं. त्यावेळेस तुकोबरायांच्या मुखातून शब्द निघाले, माझी काया लागला माझी काया जय माझी लागला गुणवा धावरे केशवा माय बापा. गरम गरम पाणी उमटलं मग आठवण आली देवाची. आपल्याला पण असं होतं महाराज, होतं काय? ज्यावेळी आपल्याला दुःख निर्माण होतं त्यावेळेस देव आठवतो. तोपर्यंत आठवतो आठवत नाही. पाऊस झाला इतका झाला की मग देव आठवला. तोपर्यंत आठवला का? तोपर्यंत नाही आठवला. जोपर्यंत उसाला पाऊस बरा होता तोपर्यंत देवाची आठवण झाली नाही. आणि थोडा पाऊस जास्त झाला की मग देवाची आठवण, तोपर्यंत आठवण येत नाही. बघा, मनुष्याचा स्वभाव असा आहे की देवाची आठवण कधी सगळं हातातलं सुटतं त्यावेळेस देवाची आठवण, तोपर्यंत आठवण येत नाही. तुकोबरायांच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच घडलं. ज्यावेळेस अंगावर गरम पाणी पडलं त्यावेळेस आठवण झाली देवाची. त्याची आधी आठवण झाली का? आठवण झाली पण दाखवून दिलं नाही, हे लक्षात ठेवा. कारण का? कारण आपल्या सारख्यांना मार्ग लावण्यासाठी दाखवण्यासाठी संत महात्मे इथं आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी दाखवलं की तुमच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण करण्यासाठी छोटस कारण महत्वाचं आहे आणि त्या कारणाच्या माध्यमातून तुम्ही त्याच्यापासून बाहेर पडा हे सांगितलं मला. आणि अशा पद्धतीनं वारंवार ज्या वेळेस हे आघात व्हायला सुरुवात झाली की मग तुकोबरायांनी विचार केला पाहिजे आणि सांगितलं की आपल्याला जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर एक करायला पाहिजे, भगवंताची भक्ती करायला पाहिजे. आणि मग भगवंताच्या भक्तीमध्ये ते रममाण झाले. आणि मग एक वेळ अशी आली की अनन्य भावानं भगवंताला ते शरण गेले. भगवंत सुद्धा कुणाची मदत करतो? भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं मला, अनन्यश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते. अनन्य या शब्दावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, न अन्यहा इति अनन्यहा, अन्य कुणीच नाही याला अनन्य म्हणायचं. आणि न अन्यहा, अन्य मध्ये त्यांनी कोण कोण घेतलंय तर सांगितलं, प्रथमहा कुटुंब हेतुत्वम समाज हेतुत्वम सर्वत्यागः, द्वितीयः आत्मत्यागः,
तृतीय अंतःकरण चतुष्टय त्याग तद अनन्य. अरे स्वतःचा त्याग, कुटुंबाचा त्याग, अरे स्वतःला जे लागतं त्याचा सुद्धा विचार करायचा नाही. आणि त्याच्याही पुढे सांगितलं अंतःकरण चतुष्टयामध्ये येणाऱ्या ज्या निर्माण होणाऱ्या इच्छा आहेत त्या इच्छेचा सुद्धा त्याग. आणि मग अशी ज्यावेळेस अवस्था सिद्ध होते त्यावेळेस भगवंत दर्शन देतो. आणि मग आमच्या तुकोबारायांना दर्शन दिलं. कसं दर्शन दिलं? बाळवेश घेवोनी श्री हरी भेटला. बाळवेशामध्ये भगवंताने दर्शन दिलं. काय सुंदर भगवंत स्वरूप महाराज. अनेक पद्धतीने त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन आपल्या संत महात्म्यांनी केलेलं आहे. कसा आहे भगवंत? सावळा कुमार जैसा गरजरी गाभा चरणीची नुपुरे बाकी गरजती नभा. किंवा पाहिला पाहिला नंदाचा नंद तेनी केले मन पाहिया पेथलावी पैसे जीवी जरुनिया. भगवंत आहे. असा भगवंताचा दृष्टांत झाला, असा साक्षात्कार तुकोबारायांना झाला की असं वाटलं की हा भगवंत आपल्या शेजारीच राहायला पाहिजे, आपल्या जवळच राहायला पाहिजे. म्हणून जेवढी भक्ती आतापर्यंत होती त्यापेक्षा अधिक उत्कटतेनं ते भक्ती करायला सुरुवात झाली. पण भगवंत हुशार आहे म्हणा. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. भगवंत चतुर आहे. देव चतुर, देव चतुर, चतुर देव आहे. देवाने काय केलं? दर्शन दिलं. आणि दर्शन देऊन तिथंच थांबणार नाही म्हणाला, गुप्त झाले. आता देव गुप्त झाल्याबरोबर अंतःकरणामध्ये विरहाची भावना निर्माण झाली. बघा तुम्ही, 3 अवस्था असतात. एक प्राप्तीपूर्वीची अवस्था, दुसरी प्राप्तावस्था आणि तिसरी प्राप्तीनंतर विरहाची अवस्था. कशामध्ये उत्कटता आहे प्रेमाची? कशामध्ये उत्कटता आहे? प्राप्तीपूर्वी प्रेमाची उत्कटता नाही, प्राप्तीमध्येही प्रेमाची उत्कटता नाही, पण प्राप्तीनंतर जो विरह निर्माण होतो त्या विरहामध्ये सर्वात जास्त प्रेमाची उत्कटता. लक्षात ठेवा. जी गोष्ट प्राप्तच नाही त्या गोष्टीचा अनुभवच मला नाही, मग त्याविषयी प्रेम निर्माण होईल का? होणार. प्राप्त झाली गोष्ट ती माझ्या जवळ आहे, जवळ आहे. जवळ असल्यानंतर त्यामध्ये उत्कटता प्रेमाची निर्माण होईल का? निर्माण होत. सहवास सुद्धा मर्यादित स्वरूपाचा पाहिजे. अति सहवास झाला की अपमान होतो. बरोबर. अति सहवास झाला की अपमान होतो. त्यासाठी उदाहरण दिले महाराज. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनादनादरू भवती मलये भिल्ल पुरंद्री चंदन तरु काष्ठम इंधनम कुरुते. अतिपरिचय झाला की अवज्ञा झालीच म्हणून समजा. याचं उदाहरण देताना काय दिले? चंदन तरु काष्ठम इंधनम कुरुते. मलय पर्वतावर राहणारी ती भिल्लाची स्त्री चंदनाचं जांभळ्या द्यायचं नाही, गप बसायचं. आता कीर्तनाला सुरुवात झालेली आहे. झोपायचं असं तर वर जायचं. अजून गॅसवर कुकर ठेवला नाही तोपर्यंत शिट्ट्या वाजायला सुरुवात केली. बात तर शिजू द्यायची जरा. अतिपरिचयात अवज्ञा होते. ज्या वेळेस एखादी मलय पर्वतावर असणारी भिल्लाची स्त्री असते की नाही, ती काय वापरते जाळण्यासाठी? चंदनाचं लाकूड वापरते. का? पाहावं तिकडे चंदन आहे. तसं व्यक्ती देव जर सतत सतत समोर असला ना तर कधी कधी त्याच सुद्धा नको वाटतं. देव असतो महाराज संतांच्या डावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. सुख दुःख सगळं सहन करतो देव. आणि मग देव जवळ असला की देवाची किंमत राहत वाटत नाही. बघा अर्जुन महाराजांचा एक दृष्टांत बघून मग पुढे जाऊया आपण. अर्जुन महाराजांचं आणि भीष्माचार्यांचं युद्ध सुरू झालं. आणि युद्ध सुरू झाल्यानंतर त्या भीष्माचार्यांनी एक बाण सोडला
की त्या बाणाच्या वेगाच्या माध्यमातून रथ एक हातभर मागे जायचं आणि अर्जुनानं बाण सोडला की 100 हात मागे जायचं भीष्माचार्यांचा रथ. तरी सुद्धा देव कोणाला शाबासकी द्यायची? शाबास भीष्मा म्हणजे. देव काय चालू म्हणजे त्यांनी जर समजा रथ बाण मारला तर त्याच्या वेगाने फक्त हातभर मागा जातोय माझा आणि त्याचा 100 हात जातोय. ते म्हणजे हातभर मागे जातोय पण कसा जातोय त्याचा विचार कर. जगताचा करता ब्रह्मांडाचं बोझ कशावर आहे? तुझ्या रथावर आहे. एवढंच नाही महाराज, अजून ध्वजस्तंभावरी पांडरू तो मूर्तिमंत शंकर. अरे साक्षात भगवंत बसलेत वर आणि एवढे दोघं असताना सुद्धा जर भीष्माचार्यांनी मारलेल्या बाणाच्या माध्यमातून तुझा रथ एक हातभर मागे जात असेल तर खरं कौशल्य भीष्माचं आहे. बरोबर काय? अति परिचय झाला की आवाज झाली. तुम्हाला काय सांगतो देवा? उतर खाली. आता उतर खाली म्हणल्यानंतर म्हणजे बा चला म्हणले. एकटे भगवंत उतरले नाही. हनुमंतराव म्हणले महाराज या खाली या म्हणायचा अवकाश. भीष्माचार्यांनी बाण मारला आणि त्याचा परिणाम एखाद्या वावटळामध्ये एखादं कोरडं सुकलेलं पान जसं उडावं तसा हा रथ उडायला सुरुवात झाली. देवा वाचव म्हणजे कोण वाचव? तू का वाचवायच? अतिपरिचय झाला की अवज्ञा होतेच. 3 दिवस जावाई जर सासूरवाडीला राहिला 3 दिवस तर आलेला तिथे होतो. 4थ्या दिवशी सासरा म्हणतो चला दादा झाला म्हणतो नाही म्हणतो. 4थ्या दिवशी जावायला घेऊन शेतात दार धरायला. महाराज मी तसंच आहे. 1 दिवस थांबला ठीक, 2 दिवस थांबला ठीक. सप्ताह झाल्यानंतर महाराजांनी काल्याचा प्रसाद जसा हातात पडेल तसा हालाव. कारण त्यानंतर महाराज नसतो. असतो का? कुठे गेले बबन महाराज? असतो का महाराज? महाराज नसतो. आमच्या बबन महाराजांनी शिरकर महाराजांना केव्हापासून नेले नाही गेले होते तसं. म्हणजे काय तर अतिपरिचय झाला की अवज्ञा होते. आणि मग आपला कितीही जवळचा व्यक्ती असू द्या, देव जरी असला तरी आपल्या हातून त्याच्या संबंधाने अपराध होतो महाराज. अपराध. मग मग देव हुशार आहे. देव म्हणतो याला आपली किंमत कळायला पाहिजे. आणि किंमत कळण्यासाठी देव काय होतो? थोडासा लुप्त होतो. थोडासा आपल्यापासून दूर जातो. दूर जाण्याचा अवकाश. परिणाम काय होतो? अंतःकरणामधून देव क्षणभर जरी दूर झाला तरी त्याचा परिणाम असा होतो की त्या भक्ताला, त्या साधकाला, त्या संत्याला, त्या योग्याला त्याचा विरह सहन होत नाही. आणि मग किती जरी वरची साधनं त्यांना द्यायचा प्रयत्न केला तरी त्या साधनांचा कोणताही उपयोग होत नाही. बघा ताप आला मनुष्याला, ताप आला आणि ताप आल्यानंतर त्याला काय सांगितलं? आपण एक काम करू म्हणजे सगळे गार गार फुलं जी असतात ती फुलं आणू आणि त्या फुलांमध्ये याला झोपायचं. म्हणजे काय होईल? ताप शांत होईल. पण अंतःकरणामध्ये भगवंताच्या विरहाच्या संबंधाने ताप निर्माण झालाय. तो जाईल का हो? नाही. चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी. बरोबर का नाही? किंवा सुमनाची शेज शीतळ होती पोळे आगी सारखी माये विजवागे माये. काय सांगितलं? काय सांगितलंय? तर सुमनाची शेज शीतळ आहे पण ती सुद्धा आगी सारखी पोळते. चंदन लावलं. चंदनाचा गुण असा आहे, आम्ही काही बघितलं नाही पण जे संत महात्मे सांगतात त्याच्यावरून सांगतो. त्या चंदनाच्या रसामध्ये, तेलामध्ये एवढं सामर्थ्य की उकळतं तेल आहे, त्यात एक थेंब टाका, उकळचं तेल शांत करण्याचं सामर्थ्य चंदनामध्ये. पण
ते चंदनाचं जर लेप सर्वांगाला दिला तर ते सुद्धा अंग अंग ओळी. का हो? कारण एकच तो भगवंत माझ्यापासून दूर झाला. तर याला औषध काय आहे? तर याला एकच औषध आहे महाराज. वेगी आणा वातो सये प्राणू माझा, वेगी आणा वातो सये जीवीचिया जीवा प्रेम भावाचिया भावा तुझ वासुनी केशवा अनुनावणी जीवे अनुसरलिये अजूनी का नाहीये वेगी आणावा तो सये प्राणू माझा. आणि शेवटच्या चरणामध्ये वर्णन केलं महाराज. सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलू. तो भगवंत आहे. तो कोण आहे? जीवीचिया जीवा प्रेम भावाचिया भावा. माझा जीवाचा जीव आहे, प्राण आहे. आणि ज्या वेळेस तो भगवंत माझ्यापासून लांब जातो त्यावेळेस माझ्या कुडीतून प्राण गेल्यासम मला यातना होतात. किंवा किंवा आमचे तुकोबार आहे दुसऱ्या एका दृष्टांताच्या माध्यमातून वर्णन करतात महाराज. ते सांगतात की ज्यावेळी एखाद्या माशाला पाण्याच्या वेगळं काढलं जातं त्यावेळेस जशी तळमळ त्याची होती ना तशी भगवंताशिवाय आमची तळमळ आहे. जीवना वेगळी मासोळी गुरुजी गोड दृष्टांत सांगायचे. एक अशी तरुण वयातली मुलगी होती महाराज. त्या मुलीचं लग्न जमलं.
हल्लीच्या पुरीला लग्न जमल्याबरोबर साखरपुडा झाल्यानंतर नुसती अंगठी देऊन चालत नाही, मोबाईल पण द्यावा लागतो. मोबाईल द्यावा लागतो बोलण्यासाठी. मग ते दोघांचं बोलणं चालू झालं, लग्न झालं. काय 4-6 दिवस राहिले आणि येती जातीला परत आली. आता येती जातीला ज्यावेळेस ती आली त्यावेळेस तिचं लक्ष माहेरात आहे का सासरकडे, माहेरात आहे का सासरकडे, सासरकडे तिचं लक्ष. ती सारखी फोन करते, जेवला का, इतक्या दिवस उपाशी राहत होता, काय करताय, काय करत, अरे काय का करू ना. पण अंतःकरणामध्ये विरहाची भावना आहे आणि ही विरहाची भावना जी आहे ना ती उत्कटते, प्रचंड उत्कटता याच्यामध्ये. म्हणून देव कधी कधी काय करतो तर अशा पद्धतीची गोष्ट करतो. बघा, अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी त्याला शारदीय पौर्णिमा म्हटलं. आपण त्याला काय म्हणतो, कोजागिरी. बरोबर, कोजागिरी म्हणतो. कोजागिरी नाव कसं पडतं, को जागृती, को जागृती, किती कोजागिरी. त्याला शारदीय पौर्णिमा म्हटलं जातं. आणि समस्त पौर्णिमेमध्ये सर्वोत्कृष्ट पौर्णिमा तर कोणती असेल तर ही शरद पौर्णिमा. शरद पौर्णिमा बघा, याला काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. कपडे घालायचे, नवीन साड्या नेसायच्या, 2 हातामध्ये 2 दांडकं घ्यायची आणि पिक्चरच्या गाण्यावर नाचायचं. ठीक आहे. नवरात्र म्हणजे उपास सोडले, त्या देवीची उपासना सोडली, नुसतं नवीन नवीन कपडे घागरे घालायचे आणि दुसऱ्याच्या पोराबरोबर नाचायचं, असंच चालू झालं. तरी आपल्याकडे एवढी अजून प्रथा अत्यंत चुकीचं समज की हा नवरात्रीमध्ये काय करायला पाहिजे. महाराज दरवर्षी दसऱ्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला सांगतात काय करायला पाहिजे. मोह महिषासुराला मारायला पाहिजे. लोभ नावाचा जो रक्तबीज राक्षस आहे त्याचा नाश केला पाहिजे. आणि काम आणि क्रोध नावाचे 2 शुंभ नशुंभ आहेत की नाही, त्यांना मारायला पाहिजे. पण आपलं सगळं उलटच असतं. एकदा का ती पित्र झाली आपल्या घरची, सगळं बाहेर काढायचं, गाबाळ दूध बसायचं. कुठं सांगितलं धुवायला, हो सांगितलंय कुठं, कपडे धुवा, सगळं स्वच्छ करा. नवीन कपडे सुद्धा धुते, काय पद्धत आहे. शास्त्रीय आधार काही तर पाहिजे की नाही. हा, घर स्वच्छ करावं हे बरोबर ना, तुम्ही घर स्वच्छ करा आणि घर स्वच्छ करण्याच्या आधी अंतःकरण स्वच्छ करा, ते जास्त महत्वाचं. आमच्या तुकोबाराने वर्णन केलं महाराज, भगवंत कुणाच्या घरी येतो, घर पाहुणी एकांताचे नवविधा नवनीता. ते घर एकांताचं पाहायचं म्हणजे घरात कुणीच नाही, अशा घरात कसा नवनीत असेल. घराला कुलूप आहे, बाहेर कोणच नाही घरामध्ये, नाहीतर एकटा खड्या बसला तिथं, लग्न नाही, पोरगी नाही, बायको नाही, कोणी नाही, कोणी नाही, त्याच्या घरी नवनीत असेल का, असेल का नवनीत, नसणार आहे. घर पाहुणे एकांताचे म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये विषयाची गर्दी नको आहे. विषय थोडेसे त्यांनी बाजूला सारलेले पाहिजे. आणि नवविधा नवनीताचे म्हणजे नवविधा काही बोलिले ते भक्ती. त्या भक्तीपैकी एखादी भक्ती त्यांनी अंगीकारली पाहिजे, नव भक्तींना स्पर्श केला पाहिजे. आणि अशा पद्धतीचं घर असेल तिथं देव येतो, दुसरीकडे जातो का, नाही जात. तिथं घर साफ करा म्हणल्यावर ती घेते रंग भिंग घेऊ दे की, चांगलं कुठं त्या निमित्तानं काय सगळं बाहेर तर निघतं. येवोनी गोपाळ चित्त निर्मळ करायला पाहिजे. ते राहिलं बाजूला, बाकीचाच कुठाला करते, बाकीचाच कुठाला करते. घराला काय आपल्याला काय करायचंय म्हणा, आमच्या घरात काही तसं करत नाही, हे पण सांग. काय करायला पाहिजे, देवीची उपासना करायला पाहिजे, ती बाजूला राहते. 9 दिवस उपवास करायचे. उपवासाची तयारी नवरात्र बसायच्या आधी 3 दिवस. हा, मग पीठ दळून आणा बघरीचं, मग ते काय साधा कार्यक्रम आहे काय. आणि 9 दिवस उपवास करायचा. कसे उपवास करते करू द्या बाबा, आम्हाला काय करायचं, आम्ही नाही बोलत त्याच्या संबंधाने, पण आम्ही बघतो आपण एक बाई 5-5 किलो दळून नेते.
आणि घरात एकटी जण उपवास असू शकतो. चौथ्या दिवशी संपत आहे अजून ही उपवास आहे का? अरे उपवास, याच्यामध्ये उपासना नावाचा शब्द आहे. वसती आणि उप म्हणजे जवळ, देवीच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा, देवीच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा. हे लक्षात ठेवा. मी अनादर करत नाही, मी अनादर करत नाही, कारण भगवंत एकटा काहीच करू शकत नाही. मम योनिर महद ब्रह्म, देवाचं नुसतं ऐश्वर्य आहे आणि देवाला ऐश्वर्य सुद्धा तिनच दिले, हे लक्षात ठेवा. आई साहेब आहे म्हणून सृष्टी. कोणताही दैत्य असू द्या, त्या दैत्याला मारण्यासाठी एकटे भगवंत कधीच गेले नाही, आई साहेबांना घेऊन गेले. बघा बघा, रावणाला मारण्यासाठी भगवान प्रभू रामचंद्र एकटे गेले का? नाही. सीता मातेला आधी तिथं पाठवलं, मग मागणे गेले का नाही? गेले. का बरं? एकट्याला शक्य नव्हतं का? नाही शक्य भगवंताला एकट्या भगवंताला शक्य नाही, कारण भगवंत इतका उदार आहे. एखाद्याने जर समजा, बघा त्या नारायण उपनिषदामध्ये कथा आहे, नारायण उपनिषदामध्ये कथा, दोन दैत्य होते, दोन दैत्य. एकाचं नाव होतं मधु आणि दुसऱ्याचं नाव होतं कैटभ. हे दोन दैत्य होते, माजले, उन्मत्त झाले. आणि उन्मत्त झाल्यानंतर डायरेक्ट त्यांनी आक्रमण कोणावर केलं तर वैकुंठावर केलं. भगवान श्री हरी विष्णूंवर आक्रमण केलं. भगवंताने विचार केला, हे काय म्हणजे माझ्याकडे कशाला? ते म्हणजे आले तुमच्याकडे. मग भगवंत युद्धाला तयार झाले आणि युद्धाला तयार झाल्यानंतर भगवंत दोघांना परास्त करायला लागले, दोघही हरायला लागले. आणि हरायला लागल्यानंतर हुशार होते दोघं दैत्य. त्यांनी सांगितलं, वा देवा, आम्ही काय तुझं राज्य घेण्यासाठी तुझ्यावर आक्रमण केलं नाही म्हणजे मग नाही म्हणले, तू किती सामर्थ्यवान आहे हे पाहण्यासाठी तुझ्यावर आक्रमण केलं. म्हणजे एक कानाखाली द्यायची ती मारायची नाही, सहज रे सहज चालेल का? तू किती शक्तिमान आहे हे बघण्यासाठी तुझ्यावर आक्रमण केलं, म्हणजे तुझं वैकुंठ मला नको, तू इतका सुंदर लढतोय म्हणले, आम्ही तुझ्यावर खुश झालो, काय पाहिजे ते माग. कोण म्हटलं? दैत्य म्हणजे मधु आणि कैटभ. कुणाला म्हटले? देवाला म्हटले. देव पोळा, देवाला पण आनंद झाला. देवाला वाटतं काय मागावं काय नाही. मुखापर्यंत आलं की वा 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 वा, तुम्ही मला एवढं सर्टिफिकेट दिलं, वा म्हणजे बास, तुमचं कल्याण हो, इथपर्यंत आलतं. तिथं शक्ती प्रगट झाली, तिथं शक्ती प्रगट झाली. आई साहेब महाकाली स्वरूपामध्ये प्रगट झाली आणि तिनं भगवंताला सांगितलं, देवा काय बोलू नका म्हणले, बोलू नका, तुम्ही जर बोलला तर हे अजून उन्मत्त होतील. म्हणजे मग एक काम करा, म्हणजे काय पाहिजे ते माग म्हणलेत ना, म्हणजे हो त्यांचा मृत्यू मागा. कुणी सांगितलं? आई साहेबांनी सांगितलं. आणि आई साहेब नसले असत्या तर नाही, नसले असत्या तर भगवंत म्हणले होते तुमचं कल्याण हो म्हणले असते. आई साहेबांनी सांगितलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं, बरं म्हणजे तुम्ही एवढे खुश आहेत ना, म्हणजे तुमचा मृत्यू मला द्या. तर त्यावेळेस जगतावर प्रलय होता, प्रलय होता. ते म्हणजे ठीक आहे, जिथं पाणी नाही तिथं मार, जिथं पाणी नाही अशा ठिकाणी मार, सगळ्या भूमीवर पाणीच. मग म्हणजे आम्हाला आकाशात स्वर्गात न्यायचं नाही, भूमीवरच मारायचं. आता काय करायचं? मग दोघांना उचलून घेतलं आणि उचलून घेतलं, हातामध्ये असं धरलं आणि मग सुदर्शन चक्राच्या माध्यमातून त्यांचा वध केला. नाहीतर हे दोघं, त्यांचे बरेच अवतार आहेत. खाजगीमध्ये 2 अवतार आत्ता झालेले सांगतो, आत्ता सांगत नाही, कीर्तनामध्ये. हे जे दोघे केले ते दोघं उन्मत्त झाले, पण आई साहेबांच्या मदतीशिवाय मारता आलं का? मारता आलं नाही महाराज. बघा अजून एक दैत्य होता महाराज, महिषासुर नावाचा दैत्य. महिषासुर नावाचा दैत्य. त्या दैत्याने वर मागून घेतला. काय वर मागितला? मला मृत्यू हवा, पण कोणत्याही पुरुषाच्या माध्यमातून मृत्यू नको. आता पुरुषाच्या माध्यमातून मृत्यू नको म्हणल्यानंतर हे तिघही पुरुष आहेत, ब्रह्मदेव, भगवान शिवशंकर आणि श्री हरी विष्णू, सगळे. मग अहो ह्या तिघांना सुद्धा त्यांनी त्राही त्राही केली. त्राही त्राही केल्यानंतर
काय करावं कळना. मग त्या ठिकाणी एक शक्ती प्रगट झाली आणि ती शक्ती म्हणजे पार्वती माता. त्या पार्वती मातेने सांगितलं की म्हणजे फार सोपं आहे, म्हणजे देवाला ज्या दैत्याला मारायचंय ना मी मारते. आता भगवान शिवशंकरांनी पार्वती मातेकडे बघितल्यानंतर अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झाला. म्हणजे ती दैत्य बघितलं का म्हणजे कसलं आणि त्याला कसं मारणार ते म्हणजे मी मारते काळजी करू नका. म्हणजे त्याने तुझ्या वाट जायला पाहिजे, बरोबर, त्याने तुझ्या वाट जायला पाहिजे मग तू मारणार. आणि मग प्रत्येक असणाऱ्या देवतेने एक एक आयुध कुणाला दिलं तर त्या भगवती आई साहेबांना. बरोबर का. तुम्ही जर महिषासुर मर्दिनीचा फोटो बघितला असेल किंवा तिची मूर्ती बघितला असेल तर 18 हात आहेत, 18 हात. आणि आमच्या एक देवाकडे एक अस्त्र, एक देवाकडे एक असतंय. भगवान शिवशंकराकडे असणारा अस्त्र कोणतं आहे? त्रिशूळ. त्रिशूळ. भगवान श्री हरी विष्णूकडे अस्त्र कोणतं आहे? चक्र, सुदर्शन चक्र. ब्रह्मदेवाकडे अस्त्र काय आहे? काय माहिती? ब्रह्मदेवाकडे अस्त्र आहे, त्याची माळ आहे. एखाद्या देवतेला म्हणा की, एखाद्या देवतेला म्हणा की काय करा तुम्ही शंकराचा शंकराचं त्रिशूळ घ्या आणि भगवान श्री हरी विष्णूंकडे द्या. ते म्हणतात 2-2 अस्त्र मला नाही झेपत, 2-2 काम मला झेपत नाही. पुरुषांचं तसंच आहे, दोन्ही कामं झेपतील का? झेपतील का? घरातलं बी करायचं बाहेरचं बी करायचं जमतं का? कुणी करावं? कुणी करावं? खुरपून येऊन परत स्वयंपाक करणं कुणाला शक्य आहे? महिला मंडळाला शक्य. आपल्याला शक्य आहे का? आपल्याला शक्य नाही. आपण जर खुरपून आलो आणि घरात जर काय करायचं असेल तर आपण रिकाम्या पोटी झोपू, पण काय करायच्या भानगडीत पडणार नाही. आणि जर समजा एखाद्या स्वयंपाक करायचं म्हटलं तर बाहेरच्या कामाला काढ द्यावं लागतं, बरोबर का? दोन्ही कामं जमतात का? जमत नाही. हे सगळे महादेव आहेत, तिघही महादेव आहेत, मोठे देव सांगितले. पण या देवांकडं त्यांचं स्वतःच एकच अस्त्र आहे, दुसरं अस्त्र झेपत नाही. पण त्या आई साहेबांचा विचार करा, त्या आई साहेबांकडे चक्र पण आहे, त्या आई साहेबांकडे दंडही आहे, त्या आई साहेबांकडे त्रिशूळही आहे, इंद्राचं वज्रही आहे, खेटर आहे. सगळी अस्त्र हातामध्ये घेतली. कोणाला शक्य हो? त्या आई साहेबांना शक्य. आणि मग ज्यावेळेस 18 हाताची ती देवी तिथं प्रगट झाली आणि ती त्या गडावर जाऊन बसली, शुंभ आणि निशुंभ दोघ जण आले आणि त्यांनी बघितलं. अत्यंत लावण्यवान असणारी एक स्त्री आहे ती. म्हणजे ही आपल्या राजाला बायको पाहिजे. बस आपल्याला माहिती, ही आपल्या राजाला बायको पाहिजे. गेले महिषासुराकडे आणि महिषासुराकडे गेल्यानंतर सांगितलं म्हणजे काय सुंदर आहे, म्हणजे ती फार सुंदर आहे, म्हणजे ती तुला शोभून दिसेल, म्हणजे बाकीच्या कोणाला शोभणार नाही, म्हणजे जावं, म्हणजे माझ्यातर्फे तिला लग्नाला मागणी घाला. मागणी घाला म्हणल्यानंतर ते गेले आणि तिला सांगितलं की बाबा तू माझ्या राजाचं पती म्हणून स्वीकार कर. म्हणजे नाही, म्हणजे मी नाही करणार. आता करणार नाही म्हणजे तर राग आला. राग आला आणि राग आल्यानंतर ते शुंभ आणि निशुंभ दोघेही त्यांना आई साहेबांना घाबरवायला लागले. त्यांनी सांगितलं मारेल, वध करेल तुझा. ती म्हणली वध करेल? एवढं सोपं आहे काय? म्हणजे दोघांनाही धरलं आणि एका क्षणामध्ये तिनं मारून टाकलं. एका क्षणामध्ये मारून टाकलं शुंभ आणि निशुंभ दोघांना. शुंभ आणि निशुंभ दोघांचा वध केला. आणि वध केल्याची बातमी कुणाला कळली? महिषासुराला कळली. महिषासुराने विचार केला शुंभ निशुंभाला मारणारी साधी नाही. मनातून घाबरला पण अहंकार होता आणि अहंकार असल्यामुळे त्यांनी रक्तबीज नावाच्या राक्षसाला पाठवलं. जाणून बघा बर का, महिषासुराला मारणं सोपं आहे पण या रक्तबीजाला मारणं फार अवघड आहे. फार अवघड आहे. आई साहेबांनी रक्तबीज येताना बघितला आणि येताना बघितल्या बरोबर कडकत धडकत त्रिशूळ क्रोधे फिरविसी दिगमंडळी हो. गद गद मुद गद नाते तब तू हनिशी धनुष्यामणी.
भड भड शोणित वाहे तट तट मुंडे उडविसी नभी हो खद खद हासती भूते करती घट घट शोणित पान हो. तो राक्षसाला महाराज रक्तबीज, त्या रक्तबीज नावाच्या राक्षसाला असावर होता की त्याच्या रक्ताचा एक थेंब जरी खाली पडला तर त्याच्यातून पुन्हा एक नवीन रक्तबीज राक्षस तयार होईल. रक्त हेच बीज, बी पडल्यावर रोप येतं, तसं जेवढे रक्ताचे थेंब खाली पडायचे तेवढे रक्तबीज राक्षस तयार व्हायला. बघा, त्रिशूळ घेतलं, फिरवलं आणि असं मारलं, एका क्षणामध्ये मुडकं वेगळं झालं. पण मुडकं वेगळं झाल्यानंतर जे रक्ताचे थेंब खाली पडले त्यामधून असंख्य रक्तबीज तयार झाले. आता कसं मारायचं प्रश्न पडला. याला मारायचं म्हटलं तर याचं रक्त खाली पडू द्यायला नको. मग भगवान शिवशंकरांनी त्यांच्याकडे असणारी भूत सगळी पाठवली. भूताचे वेगवेगळे प्रकार आहेत. 64 पद्धतीची भूत सांगितली. 64 पद्धतीची भूत. त्यापैकी एक भूत असे जे रक्तपान करत, रक्त पित, ते भूत त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी सांगितलं की आई साहेब तुम्ही काळजीच करू नका, तुम्ही फक्त मारायचं काम करा, तुम्ही फक्त मारायचं काम करा. त्याचं रक्ताचा एकही थेंब आम्ही खाली पडू देणार नाही. त्यांनी काय करायचं, रक्ताचा थेंब घ्यायचा आणि पिऊन टाकायचं. पोटात गेल्यानंतर परत निर्माण होईल का? आणि मग अशा पद्धतीने मारायला सुरुवात केली. त्यातला एकच रक्ताचा थेंब फक्त उडला, एकच रक्ताचा थेंब उडला आणि तो कुठं पडला माहिती का? तो 2 वनस्पतींवर पडला. 2 वनस्पतीवर. एक म्हणजे नागवेलीचं पान होतं त्याच्यावर, आणि दुसरं मेहंदी नावाचं झाड आहे बघा, आपण लावतो का नाही हातावर, त्या मेहंदी नावाच्या झाडावर पडलं. 2. एकीचा नैवेद्य आपण भगवती आई साहेबांना दाखवतो का? कारण महाकाली स्वरूपामध्ये तिने रक्त प्राशन केलं म्हणून पानाचा, विड्याचा पानाचा नैवेद्य दाखवतो आई साहेबांना. आणि दुसरी मेहंदी आपण हातावर काढतो. आता स्त्रियांसाठी, महिलांसाठी सांगतो. आपल्या घरी एखादा कार्यक्रम आहे, एखादा सण आहे आणि त्यावेळेस आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. कुणाला नैवेद्य दाखवायचा आहे? देवाला नैवेद्य दाखवायला. आणि तुमच्या हातावर जर मेहंदी काढलेली असेल तर तो नैवेद्य देवाला चालत नाही. कळतंय का? पुरुषांना पण सांगतो, आपण एखाद्या धार्मिक विधीला बसलो आहोत, हातावर मेहंदी आहे आणि आचमन केलं केशवाय नमः स्वाहा, रक्तबीज आहे तुमच्या हातावर, आचमन चालत नाही. कळलं का? म्हणून सोहळ्यामध्ये मेहंदी चालत नाही. मेहंदीच्या हाताने देवाला नैवेद्य दाखवला तरी तोही चालत नाही, हे लक्षात ठेवा. हा रक्तबीज नावाचा राक्षसाचा वध केला आई साहेबांनी, शक्य नाही. आणि मग महिषासूर नावाचा असुर आला आणि मग अष्टदश भुजदंड माथा बाबर पिंगट जटा हो पीतांबर परिधान शोभे का सोटा परिकटा हो चंदन चर्चित अंगी भाळी मृगनाथीचा टिळा हो तारांकी श्रवणी शोभे तेज पत्रके गंध स्थळा हो प्रचंड चंडाबाई सप्त शृंग निवासिनी हो ओवाळू आरती आदि शक्ती अंबाबाई हो. महिषासुर आला. महिषासुराचं आणि भगवती आई साहेबांचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर काय केलं, महिषासुराला मारलं. आई साहेब नुसतं मारलं नाही, ज्या वेळेस त्याचं मुंडकं कापलं ना ते पायाखाली तुडवलं, पायाखाली तुडवलं आणि तुडवून मारलं. हे लक्षात ठेवा. एका महिषासुराला मारण्यासाठी आई साहेबांनी 3 वेगवेगळ्या आयुधांचा वापर केला. एक
इंद्राचं वज्र, दुसरं भगवान श्री हरी विष्णूंचं असणारं सुदर्शन चक्र आणि तिसरं भगवान शिवशंकराचं असणारं त्रिशूल. या तिघांच्या माध्यमातून त्याचं निर्दलन केलं. बरोबर की नाही? हा. आणि तो भोग भगवती आई साहेबांना दिला जातो. कळतंय का? कुठलाही भोग चालत नाही महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 32 दाताचं बोकड कापलं होतं. कापलं होतं की नाही? कुठल्या किती दाताचं? 32 दाताचं बोकड. माहिती कळलं का नाही? प्रतापगडाच्या पायथ्याशी कापलं 32 दाताचं बोकड. जे जे धर्मावर आघात करतात ना त्यांचं निर्दलन करायला पाहिजे. आणि हे सामर्थ्य कोणाचं आहे? तर हे स्त्री शक्तीचं सामर्थ्य. घरामध्ये जर स्त्री धर्माचारिणी असेल तर घर धर्माचारिणी होतो. तुमच्या हातात काहीच नाही आहे का? काय हातात? भाज्या आणून दिल्या 2-3 आणि घरी सांगितलं की आज आमची भाजी करते का बायको? रामभाऊ मध्ये उलट. प्रत्येकाचा ज्याचा त्याचा अनुभव. होत नाही का? होत नाही. मातृ प्रधान संस्कृती आपली, हे लक्षात ठेवा. पुरुष प्रधान संस्कृती. यत्र नार्यास्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं नारीचं पूजन केलं जातं तिथं देवता रममाण होतात. आणि हा नवरात्रीचा कार्यक्रम आहे. आणि ह्या नवरात्रीमध्ये भगवती आई साहेबांची उपासना करायची. बाकीचं दुसरं काही करायचं नाही. पण ते राहतं बाजूला बाकीच केलं जातं काय? आईचं हृदय हे सगळ्यात विलक्षण आहे. सगळ्यात विलक्षण. म्हणून आमच्या संत महात्म्यांना आईची उपमा दिली. बरोबर की नाही? लेकुराचे गीत कुणाचे चित्त? माऊलीची. माऊली म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराज नाही बरं का? आईचं चित्त. आणि आईसी कळवळ्याची जाती कोणती? तर आई स्वरूप असणारी. म्हणून ज्या वेळी संतांना अडचण निर्माण होते त्यावेळेस भगवंताला ते भगवंत म्हणून हाक मारत नाहीत, तर आई म्हणून हाक मारतात. हेच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलंय.
सकाळी धाव घाली होती आई. ही आई कोण? तर आई म्हणजे देवच बर, देवच. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, तेच पिता तेच माता, दुसरं कोण आहे का? नाही. धाव घाल. का धाव घाल? तर ते लेकराचं असणार चित्त उद्विग्न झालंय म्हणून तू धाव. अंतःकरणामध्ये लेकराच्या उद्विग्नता प्राप्त झाली की आईची सुद्धा तळमळ होते. तर बघ देवा तू धाव घाल. परंतु आईची उपमा दिली. आईची उपमा का दिली हे सुद्धा आपण पाहिलं की आई म्हणजे अशी आहे. हा, याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं व्यंजन नाही. व्याकरण शास्त्राचा विचार केला आपण तर याच्यामध्ये कोणतं व्यंजन नाही. आणि व्यंजन नसणारे स्वयुक्त असणारे शब्द हे स्वतंत्र असतात. म्हणून आई शब्दाला फार महत्व. दुसरं, आपण जर वेदाचा विचार केला तर वेदामध्ये प्रथम आज्ञा सांगितली मातृदेवो भव, पितृदेवो भव, मग आचार्य देवो भव, मग आचार्य देवो. म्हणून सगळ्यात जवळची व्यक्तीला कोण असेल तर ती आई आहे. म्हणून आईची उपमा दिली. मला धाव घाली आई आता पाहती सकाळी. का बरं? का धाव घालायची? तर सांगितलं धीर नाही माझे पोटी झालो योगी पोटी. आता धीर राहिला नाही. का हो धीर सोडायला काय झालं? अशी काय तुमच्या जीवनामध्ये गोष्ट घडली की आता तुमचा धीर सुटत चाललाय? बघा, भगवंत प्राप्त होण्यापूर्वीची अवस्था आहे. त्याच्यामध्ये भगवंताच्या संबंधानं प्रेम आहे नाही असं नाही, पण नगण्य. भगवंत प्राप्तीमध्ये प्रेम आहे आणि भगवंताचा जेव्हा वियोग होतो त्यावेळेस जे प्रेम आहे ना ते प्रेम सर्वोत्कृष्ट प्रेम. आणि त्याच्यामध्ये माझ्यापासून एखादी गोष्ट लांब गेल्याचं दुःख आहे ते पराकोटीच. बघा, साध्या सोप्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर एवढंच. बघा, मध्ये फोन 1 तासभर बंद पडले. काय सिस्टीम झाली? सगळ्या जगातले फोन 1 तासभर बंद पडले. कसं वाटत होत? ज्याला नेहमीच फोन वापरायची सवय त्याला तगमग होत होती. त्याला वाटत होतं काय कसं काय झाले, आता चालू होतंय का नाही, पुन्हा मरतो का काय मी या अवस्था, मरतो का काय इथपर्यंत. काय फोनची गरज आहे का? नाही. पण त्या फोन मध्ये एवढा जीव लावला, एवढा मनुष्य अडकलाय की त्याच्याशिवाय दुसरं सुचत नाही. परिणाम काय झाला तर त्याचा एक क्षणभर सुद्धा विरह सहन होत नाही. बघा, सकाळी उठल्यानंतर शास्त्र सांगतं काय करावं? दोन्ही हात चोळावे, म्हणावे कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले गोविंद प्रभाते करदर्शनम. पृथ्वीला हात लावा म्हणावा, समुद्र वसने देवी, पर्वतस्थल मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शम क्षमस्वती. प्रोसिजर आहे सकाळची. पण आता होतं का तसं? सकाळी उठल्या बघायचं अंथरुणावर पडूनच चालू त्याचा कार्यक्रम. अंथरुणावर पडूनच कार्यक्रम होतोय का नाही? होतोय. का? व्यसन लागलं. आणि जर समजा कोणी सांगितलं की बाबा तुम्ही सकाळी उठल्यानंतर मोबाईल घ्यायचा नाही, 1 तासभर तुम्हाला मोबाईल मिळणार नाही असं जर त्याला सांगितलं तर त्याला चहा सुद्धा गोड लागेल का? काही व्यक्तींना सवय असते महाराज, काही खाल्ल्याशिवाय काही निघतच नाही बाहेर. बरोबर नाही? काही व्यक्तींना सवय असते ते महाराज म्हणतात महाराज प्रेशरच येत नाही, मग खावं लागते सकाळी. तसं ह्यांना जर सकाळी मोबाईल दिला नाही तर यांचा दिवसच चालू होणार नाही. ही व्यसन लागली, व्यसन. जसं आपल्याला मोबाईलचं व्यसन, जसं आपल्याला संसाराचं व्यसन, तसं भगवंताला भक्ताला भगवंताचं व्यसन. बघा, अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये, याच्यापेक्षा दुसरा साधा दृष्टांतच नाही. एवढ्या सोप्या शब्दामध्ये जसं आपल्याला त्याचं भक्तिगंध यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी
आपल्या भक्तिगंध चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.